मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे, म्हणजे मित्रांनो मुलींचे ना आणि बायकांचे असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना पुरुषांना म्हणजे मित्रांनो आपल्याला कधीच समजत नाही. म्हणजे मित्रांनो बायकांना ना जेव्हा आपण आवडतो तेव्हा बायकांना आपल्याला असे इशारे ते आपल्याला देतात, पण आपल्याला ना त्यांचे हे इशारे कधी समजत नाही, किंवा म्हणजे आपल्याला ना समजतात पण आपण ना त्या इशाऱ्यांना हलक्यामध्ये घेतो आणि आपण त्या इशाऱ्यांना ना इग्नोर करतो. तर मित्रांनो असं ना बहुतेक वेळा होतं, आणि असं म्हणजे झाल्यामुळे ना आपलं म्हणजे खूप जास्त मोठं नुकसान आपल्याला होतं मित्रांनो. कारण जी बाई ना, जी मुलगी आपल्याला पटणार होती, ज्या मुलीला आणि ज्या बाईला आपण आवडत होतो, तर मित्रांनो आपल्याच चुकीमुळे म्हणजे आपल्याला ना तिचे ते इशारे न समजल्यामुळे आपण ना तिला आपल्या हातातून आपण तिला घालवून बसतो. तर मित्रांनो असं काही ना तुमच्यासोबत कधी होऊ नये, त्यामुळे ना ते 3 इशारे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ ना तुम्ही प्लीज पूर्ण बघा यार, कारण असा व्हिडिओ ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला सपोर्ट करणं आणि मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो कायमचं ना आपल्याकडे येणं आणि आपल्याकडे येऊन ना आपले सल्ले कायमचं घेणं. काय बोललो मी? कायमचं ना आपल्याकडे येणं आणि आपल्याकडे येऊन ना आपले सल्ले, आपली ॲडवाईज कायमची घेणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना सतत कायमचं आपल्याकडे येते आणि आपले सल्ले, आपली ॲडवाईज जर ती घेते, जसं की फॉर एक्झाम्पल, अरे मी ना अशा प्रॉब्लेममध्ये मी फसली आहे, तर मी ना आता काय करू, तुला काय वाटतं आता मी काय केलं पाहिजे, किंवा उद्या मला ना माझ्या एका म्हणजे नातेवाईकाच्या लग्नाला मला जायचं होतं रे, तर मी उद्या ना कोणते कपडे घालू, माझ्यावर ना कोणता कलर जास्त सूट करतो. असं मित्रांनो म्हणजे जर ना एखादी बाई, आता मी तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही, कारण मित्रांनो व्हिडिओ ना खूप जास्त मोठा होतो आणि जे की म्हणजे तुम्हाला अजिबात आवडत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला ना एकदम शॉर्टमध्ये सांगतो की जर एखादी बाई ना तुमच्याकडे येते आणि तुमचे कायमचे सल्ले घेते की म्हणजे मी आता काय करू, म्हणजे मी आता ना अशा प्रॉब्लेममध्ये फसले, तर तुला काय वाटतं मी आता काय केलं पाहिजे, उद्या मी ना कोणते कपडे घालू, एक्सेट्रा एक्सेट्रा, असे जर ती तुमच्याकडून सल्ले घेत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तुम्ही आवडता, पण आपल्याला काय वाटतं की यार म्हणजे ती ना असंच आपल्याकडे सल्ले घेत असेल. पण मित्रांनो बायकांना एवढं महत्त्व असंच कोणाला देत नाही. बायकांना एवढं महत्त्व म्हणजे मित्रांनो जर ती बाई तुमच्याकडून जर ती सल्ले घेते, तुमच्याकडून ॲडवाईस घेते, तर मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो की ती तुम्हाला ना महत्त्व देते. म्हणजे मित्रांनो तिच्या दृष्टीने तुम्ही ना महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती आहात, म्हणजे ती तुम्हाला ना महत्त्व देते. आणि बायका कधी ना असं कोणत्या पण ऐऱ्या-गैऱ्या पुरुषाला असं महत्त्व त्या अजिबात देत नाही. बायकांना त्याच पुरुषाला असं महत्त्व देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा इशारा ना आपल्याला समजत नाही, पण तो इशारा ना आपण समजून घेतला पाहिजे. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो कायमचं ना म्हणजे तुम्हाला किंवा म्हणजे आपल्याला म्हणजे कुठे ना कुठेतरी जाताना ना कायमचं आपल्यासोबत घेऊन जाणं. काय बोललो मी? कायमचं ना आपल्याला कुठे पण जाताना आपल्याला सोबत घेऊन जाणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, एखादी बाई किंवा एखादी मुलगी कुठे पण जाताना ना तुम्हाला ती बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जाते. जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे चल ना आज मला शॉपिंग करायचे, आपण दोघं मॉलमध्ये जाऊन आपण शॉपिंग करूया ना, किंवा म्हणजे आज ना संडे आहे, आज ना सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे आपण दोघं ना आज पिक्चरला जाऊयात का रे, असं म्हणजे मित्रांनो ना ती तुम्हाला स्वतःच्या सोबत घेऊन फिरते. तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण
गैऱ्या गैऱ्या असं कोणत्या पण फालतू पुरुषाला आपल्यासोबत घेऊन त्या फिरत नाही मित्रांनो. बायकांना त्याच पुरुषाला आपल्यासोबत घेऊन फिरतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा पण इशारा ना आपल्याला बहुतेक वेळा आपल्याला समजत नाही किंवा समजतो तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मित्रांनो ही चूक ना तुम्ही करू नका. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की म्हणजे आपल्याला ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत कोणत्या दुसऱ्या बाईसोबत आपल्याला ना बोलून न देणं. काय बोललो मी? आपल्याला ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत कोणत्या दुसऱ्या बाईसोबत आपल्याला ना बोलून न देणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या बाईने बघितलं की म्हणजे तुम्ही ना एखाद्या दुसऱ्या बाईसोबत एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही बोलत होता किंवा तुम्ही ना 2-3 दिवस अगोदर एखाद्या मुलीसोबत कुठे ना कुठे तरी तुम्ही गेला होतात आणि त्या बाईला समजलं की तुम्ही ना असं असं केलं आहे. तर मित्रांनो ती बाई ना तुमच्यावर रागवणार. म्हणजे ती बाई ना तुमच्यासोबत बोलायचं थोडंसं बंद होणार. पण मित्रांनो ती ना असं नाही दाखवणार की म्हणजे मी तुझ्यावर ना रागवली आहे म्हणजे ती ना तुमच्यावर रुसली आहे असं ती दाखवणार. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना तिच्यासोबत बोलायला गेलात सो मित्रांनो ती ना तुम्हाला काही ना काही टोमणे मारणार की जा ना आता का आलास माझ्याकडे. तू तिच्यासोबत गेला होतास ना तर तिच्यासोबत जायचं होतं ना कुठे ना कुठे तरी. आता का आलास माझ्याकडे बोलायला. असं म्हणजे तुम्हाला ना काही ना काहीतरी टोमणे मारणार. असं म्हणजे तुम्हाला ना काहीतरी ती तुम्हाला टोमणे मारणार. आणि जर तुम्ही सॉरी बोललात ना तर मित्रांनो सॉरी बोलल्यावर ती आपला राग ना थोडासा दाखवणार आणि तुम्हाला बोलणार की आता जर तू तिच्यासोबत मला जर फिरताना दिसलास ना तर मी तुझ्यासोबत बोलायचं बंद करणार. मला अजिबात आवडत नाही की तू ना तिच्यासोबत फिरतोस ते. तर तिच्यासोबत ना तू संबंध तोडून टाक. मला तिच्यासोबत ना तुझे कोणतेच संबंध मला नको आहेत असं ती तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो असं जरी होत असेल ना तरी पण मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना किंवा त्या मुलगीला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला असं कोणत्या पण बाईसोबत बोलून देत नाही जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा पण इशारा ना आपल्याला समजत नाही पण आपण तो समजून घेतला पाहिजे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.